आयपीएलच्या रणांगणात सलग 6 लढाया जिंकून मुंबई इंडियन्सनं यंदाच्या मोसमात आपलं लक्ष्य हे विजेतेपद असल्याचं दाखवून दिलंय आणि त्यासाठी प्लेऑफच्या मैदानात दाखल होण्याआधी मुंबईला साखळीतल्या एकमेव पराभवाचा हिशेब चुकता करण्याची संधी आहे। आयपीएल मधल्या उद्याच्या सामन्यात मुंबईची गाठ रायझिंग पुणेशी पडत असून याच पुण्यानं सलामीच्या सामन्यात मुंबईचा 7 विकेट्सनी धुव्वा उडवला होता। तो सामना पुण्याच्या घरच्या मैदानात खेळवण्यात आला होता, पण आगामी सामना हा मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर खेळवण्यात येणार आहे। त्यामुळे या सामन्यात मुंबईचं पारडं किंचित जड मानलं जात आहे। आयपीएलच्या गुणतालिकेत मुंबई 6 विजयांसह अव्वल स्थानावर आहे, पण धोनीनं अखेरच्या चेंडूवर विजयी चौकार ठोकून हैदराबादवर मिळवून दिलेल्या विजयानं पुण्याचं नीतिधैर्यही चांगलंच उंचावलंय। स्टीव्ह स्मिथची ही फौजही प्लेऑफच्या शर्यतीत दाखल झाली आहे। आता मुंबईला त्यांच्या घरच्या मैदानातही हरवण्याचा पुण्याचा प्रयत्न राहील, पण फलंदाजी आणि गोलंदाजीतही समतोल असलेला मुंबईचा संघ सहजासहजी हार स्वीकारत नाही हे त्यांनी दिल्ली समोर दाखवून दिले। सौदी अरेबियानं चीनला अवघ्या 28 धावांमध्ये गुंडाळून जागतिक क्रिकेट लीगच्या विभागीय पात्रता सामन्यामध्ये तब्बल 309 धावांनी दणदणीत विजय साजरा केला। या सामन्याचं बँकॉकमध्ये आयोजन करण्यात आलं आहे। या सामन्यामध्ये सौदी अरेबियानं 50 षटकांमध्ये 418 धावांचा डोंगर रचला होता। यानंतर चीनच्या फलंदाजांनी सौदी अरेबियाच्या आक्रमणासमोर सपशेल लोटांगण घातलं। चीनचा अख्खा डाव 12.3 षटकांमध्ये अवघ्या 28 धावांमध्ये गुंडाळला गेला। वनडे आंतरराष्ट्रीय सामन्यांच्या इतिहासात चीनच्या 28 धावा हा निच्चांक ठरला। याआधी 2004 मध्ये श्रीलंकेनं झिम्बाब्वेला 35 धावांमध्ये गुंडाळलं होतं, तर वनडे क्रिकेटच्या इतिहासातला 18 धावांचा निच्चांक हा वेस्ट इंडिजच्या 19 वर्षाखालील संघाच्या नावावर आहे। गयानामध्ये बार्बाडोस विरुद्धच्या सामन्यात विंडीजच्या युवा संघाचा डाव केवळ 18 धावांमध्ये आटोपला होता। तुम्ही शांत चित्तानं खेळलात तर विजयासाठीच्या कितीही अवघड लक्ष्याचा सहज पाठलाग करता येतो, हे आत्मविश्वासपूर्ण उद्गार आहेत महेंद्रसिंग धोनीचे। शनिवारच्या आयपीएल सामन्यात धोनीनंच अखेरच्या चेंडूवर विजयी चौकार ठोकून पुण्याला हैदराबादवर रोमांचक विजय मिळवून दिला होता। त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत त्यानं मॅच फिनिशर म्हणून आपल्या यशाचं गमक उलगडून सांगितलं। हैदराबाद विरुद्धच्या सामन्यात धोनी फलंदाजीला उतरला त्यावेळी पुण्याला विजयासाठी 61 चेंडूत 90 धावांची आवश्यकता होती। अखेरच्या 3 षटकात तर पुण्याच्या विजयासाठीचं समीकरण 47 धावा इतकं कठीण झालं होतं, पण धोनीनं त्याच्या कुलनेसला साजेसा खेळ करून 34 चेंडूत नाबाद 61 धावांची खेळी केली आणि त्याची हीच खेळी पुण्याच्या विजयात निर्णायक ठरली। वेस्ट इंडिजचा अष्टपैलू ड्वेन ब्रावोला मांडीच्या स्नायूंच्या दुखापतीमुळे आयपीएलच्या उर्वरित मोसमातूनच माघार घ्यावी लागली आहे। ब्रावोला घ्याव्या लागलेल्या माघारीमुळे सुरेश रैनाच्या गुजरात लायन्सला मोठा धक्का बसलाय। डिसेंबर महिन्यात ऑस्ट्रेलियातल्या बिग बॅश लीगमध्ये खेळताना ब्रावोच्या डाव्या मांडीला दुखापत झाली होती आणि त्यातून तो अजूनही सावरलेला नसल्याची माहिती गुजरात लायन्सचा कर्णधार सुरेश रैनानं दिली। ब्रावोला दुखापतीतून सावरण्यासाठी आणखी 3 ते 4 आठवडे लागण्याची शक्यता आहे, त्यामुळे त्याच्याऐवजी गुजरात लायन्सला नव्या पर्यायाचा विचार करावा लागणार असल्याचं रैनानं सूचित केलं। आशिष नेहरा की मोहम्मद शमी इंग्लंडमधल्या चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारतीय संघाची निवड करताना बीसीसीआयच्या 3 सदस्यीय निवड समितीसमोर हाच महत्त्वाचा प्रश्न असेल। येत्या 1 ते 18 जून या कालावधीत चॅम्पियन्स ट्रॉफीचं आयोजन करण्यात आलं असून या स्पर्धेसाठी भारताच्या 15 सदस्यीय संघाची येत्या 2 दिवसात घोषणा होण्याची शक्यता आहे। आयसीसीनं चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी संघ जाहीर करण्यासाठी 25 एप्रिलची मुदत दिली आहे। भारतीय संघात फिरकी गोलंदाज म्हणून रविचंद्रन अश्विन आणि रवींद्र जाडेजा यांचा समावेश निश्चित मानला जातोय। वेगवान गोलंदाज म्हणून भुवनेश्वर कुमार, उमेश यादव आणि जसप्रीत बुमराह यांनाही पर्याय दिसत नाही। वेगवान गोलंदाजाच्या 4थ्या जागेसाठी मात्र आशिष नेहरा आणि मोहम्मद शमी या दोघांपैकी एकालाच संधी मिळण्याची शक्यता आहे। सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आशिष नेहराच्या अनुभवाला कर्णधार विराट कोहलीचा पाठिंबा मिळण्याची चिन्ह आहेत। हार्दिक पंड्याला अष्टपैलू म्हणून चॅम्पियन्स ट्रॉफीच्या भारतीय संघात संधी मिळू शकते।